नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिवसेनेचे सध्याचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित असे यश नाशिक जिल्ह्यात मिळाले नाही. त्याची परिस्थिती म्हणून काही खांदेपालट पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघात केले. यानंतर सुधाकर बडगुजर यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवून उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. परंतु ते नाराज असल्याच्या बातम्या मागील काही वेळांपासून होत्या. त्यातच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने त्यांच्या भोवती संशयाचे वातावरण झाले. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं. पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही कल्पना नसताना उद्धव ठाकरे यांनी थेट दत्ताजी गायकवाड यांना फोन करून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्याचे आदेश पारित केले व त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरे यांनी दत्ताजी गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले. दत्ताजी गायकवाड हे व्यापारी बँकेचे मागील 20 वर्षांपासून चेअरमॅन असून शहरासह जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. शिवसेनेच्या प्रत्येक महत्त्वाच्या कामांमध्ये उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे दत्ताजी गायकवाड यांनी समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक ही लढवलेली आहे. तसेच गत लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्या विजयात दत्ताजी गायकवाड यांचे सूक्ष्म नियोजन असल्याने त्यांचा मोठा वाटा आहे असे शिवसैनिक सांगतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दत्ताजी गायकवाड यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर शिवसेनेने धुरा सोपवली आहे. शहरात सुनील बागुल, दत्ताजी गायकवाड हे 2 उपनेते असून दोघांकडेही महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे असं समजतंय. दत्ताजी गायकवाड यांनी संपूर्ण जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद भूषवले असून नियुक्तीनंतर त्यांनी सांगितले की उत्तर महाराष्ट्रामधून शिवसेना मजबूत करण्याचे काम करायचे असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकवायचा आहे. या नियुक्तीनंतर सर्व स्तरांमधून दत्ताजी गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे. एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.